ANS न्यूज साठी प्रतिज्ञा करतो आणि थांबतो जे इकडे महाराष्ट्र जर एकच हेडिंग आली नियुक्ती 14ची आणि ती व्यक्ती 16ला पास होते, ते महाराष्ट्रामध्ये कसं काय चालते? एकच बातमी खूप पुष्कळ आहे. शिक्षण मंत्री मुख्यमंत्री जागे होती, हे महाराष्ट्रात काय चाललंय? ती नियुक्ती 14ची आहे आणि ती व्यक्ती 16ला पास होते आणि त्या व्यक्तीचा आजपर्यंत पगार निघतो. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? आणि म्हणून माझी विनंती आहे, एक पेपरचे मथे भरून शाळा सुधार समितीची मागणी सखोल अशी चौकशी करा आणि शिक्षण क्षेत्राला एक चांगला अधिकारी द्या, अशी आमची मागणी आहे. इथली घटना आहे, हे कागद आपल्याला देतो आहोत की 14 मध्ये अपॉइंटमेंट होते आणि ते व्यक्ती 16ला पात्र होते. पेपर प्रत्येक जण घ्या, तुमच्याकडे फाईल असू द्या. ह्या इथे लिहिलेलं आहे बरं का, श्रीमती पूनम सुभाष ढळके 1/8/2014 त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांचं हे शेवटी मार्कशीट आहे. हे मार्कशीट आहे, त्यात 20 जानेवारी 2016ला MSc चं मार्कशीट त्यांना मिळालेलं आहे. म्हणजे 14ला अपॉइंटमेंट आणि 16ला MSc. ते काय चाललं नाही महाराष्ट्रामध्ये. एक तुम्हाला उदाहरण, अशी अनेक उदाहरणं आहेत. महाराष्ट्रामध्ये कुठं रोस्टर पाहिलं जात नाही, कुठं बदलीचं. जर एका महानगरपालिकेतून दुसऱ्या शाळेवर जायचंय, रोस्टर पाहिलं जातं. महाराष्ट्रात कुठेही रोस्टर पाहिलं जात नाही. मनमानी प्रमाणे अधिकारी पैसे घेतो, तिथून पैसे. नमस्कार, मी श्रद्धा विनायक परब. मी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामधून सेवानिवृत्त झालेली आहे. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारासंदर्भात सन 2012 ते 2026 पर्यंत मी जवळजवळ 800च्या वर अर्ज दाखल केले माननीय राष्ट्रपती साहेबांपर्यंत. पण ह्याच्याबाबत दखल घेतली माझ्या पत्रामध्ये. चौकशा समिती गठीत केल्या, पत्र आली, बाबा तुमचा निर्णय आम्ही घेतोय. मात्र आता 15वी चौकशी समिती नेमलेली आहे शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून की आम्ही तुमच्या शिक्षण समिती तुमचे जे आहे त्याच्यावर आम्ही निर्णय घेतो. पण आजपर्यंत कुठल्याही 15 पैकी चौकशी समितीने कुठल्याही प्रकारचा निर्णय दिलेला नाही. याचं मूळ कारण यामध्ये जे अडचणीमध्ये असलेले, जे भ्रष्टाचारामध्ये सहभागी आहेत, तेच अधिकारी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाते. आता पण जी SIT नेमलेली आहे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारासंदर्भात, त्या संदर्भात पण मी निवेदन दिलेलं आहे की शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारामध्ये जी SIT नेमलेली आहे त्यातलेच पदाधिकारी ह्या भ्रष्टाचारामध्ये शालार्थ IT मध्ये सहभागी आहेत. आणि अशाच जर शालार्थ IT सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांची जर तुम्ही चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली तर कधीच निर्णय होऊ शकत नाही आणि आम्हाला जो न्याय मिळू शकत नाही. पण आपल्यासारख्या सामान्य नागरिक जे मुलं शिकतात त्या मुलांना न्याय मिळू शकत नाही. ज्यांच्याकडे लाखो रुपये आहेत, करोडो रुपये आहेत, तेच पुढे शिक्षण क्षेत्रात. तर आपणास असं विनंती आहे की आम्ही आमचा आवाज उठवतोच आहे, पण आमच्या आवाजामध्ये तुमची जर साथ मिळाली तर आपल्या दोघांच्या साथीने जो भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे, हा भ्रष्टाचार शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या लिपिकापासून ते मंत्रालयातील जो शिक्षण विभाग आहे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून चाललेला आहे. आणि यासाठी तिथले शिक्षण मंत्रीही सपोर्ट करतात. त्यामुळे हा भ्रष्टाचार हा दबला जातोय. याच्यासाठी आपण जर आमच्याकडे जर आम्हाला सपोर्ट केला, आम्ही आंदोलन ऑलरेडी केलेली आहे, आम्ही धरणं आंदोलन केली ह्याच्यामध्ये. तर ह्याच्या पुढेही आम्ही जंगले सरांची आणि आमच्या समितीच्या वतीने जे आम्ही उपस्थित त्यांच्यावरने आम्ही आंदोलन करण्याची तयारी आमची आहे. आम्ही कुठलेही पुढच्या कोर्टाचे पण निर्णय आम्ही घेऊ शकतो. हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड झाला, बोगस शिक्षक भरती शालार्थ घोटाळा उघड झाला.